दुष्काळग्रस्त मराठवाड्यात कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीनं आज राज्यभरात जेलभरो आंदोलन केलं। आंदोलनावर एक नजर टाकूयात। औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जेलभरो आंदोलन करण्यात आलं। करमाड गावात दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी औरंगाबाद नागपूर महामार्ग तब्बल 1 तास अडवून धरला। तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच्या ऑफिससमोर जनावरं सोडून आंदोलन केलं। जालन्यातल्या वडीगोद्री इथं सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीनं जेलभरो आंदोलन केलं। आंदोलनात राजेश टोपे, फौजिया खान यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते। जालना बीड महामार्गावर रास्ता रोको केल्यामुळे जवळपास 1 तास वाहतूक ठप्प होती। बीडच्या मांजरसुबा चौकात राष्ट्रवादीचे उपनेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आलं। आंदोलनात हजारो शेतकरी बैलगाड्यांसह सहभागी झाले होते। परळीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। उस्मानाबादेत 10 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं जेलभरो आंदोलन केलं। आयुर्वेदिक महाविद्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी केलं होतं। लातूरमध्ये शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करण्यात आलं। जिल्ह्यात अहमदपूर, चाकूर, निलंगासह इतर ठिकाणी जेलभरो आंदोलनं करण्यात आली। नांदेड शहरातून बाहेर जाणाऱ्या सगळ्या महामार्गावर राष्ट्रवादीनं एल्गार केला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती। हिंगोलीत कळमनुरी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रेडे घेऊन रस्त्यावर उतरले। माजी खासदार शिवाजी माने आणि आमदार शशिकांत शिंदे रस्त्यावर उतरले होते। पाथरी, पालम, गंगाखेड, सेलू, मानवतसह परभणी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर राष्ट्रवादीकडून रस्ता रोको करण्यात आला। या ठिकाणी मोठ्या संख्येनं शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरले होते। मराठवाड्याला लागून असलेल्या बुलढाण्यातही राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। देऊळगाव राजा इथं शेतकऱ्यांना सोबत घेऊन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणेंच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। तर मुंबईत आझाद मैदान इथंही राष्ट्रवादीनं जेलभरो आंदोलन केलं। राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार किरण पावसकर, राहुल नार्वेकर, मिलिंद कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।